अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा असा होणार आहे। आपला जो सप्ताह कालावधी येणार आहे त्या सप्ताह कालावधीमध्ये 3 दिवसीय पारायण आपण करू शकतो का, 1 दिवसीय पारायण जे असतं ते आपण करू शकतो का, आणि 3 दिवसीय पारायण करत असताना आपण बघा जे घरात पारायण करत असतो त्या पद्धतीने 3 दिवसीय पारायण करत असताना नियम कोणते लागू होतात, किंवा आपण पारायण करत असताना त्याला जेवणाचे नियम सुद्धा लागू होतात का, तर त्याच पद्धतीने 1 दिवसीय पारायण सुद्धा आपण करू शकतो का, याचे दोष आपल्याला लागतात का, हे बरेचसे प्रश्न जे असतात ते महिलांना आलेले असतात आणि त्याविषयी माहिती जाणून घेऊ। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपला जो सप्ताह कालावधी असतो सप्ताह कालावधीमध्ये 7 दिवसांचंच पारायण आपल्याला करायचं असतं। बऱ्याच महिलांना अडचणी असतात, मासिक धर्म, सुत्त किंवा बऱ्याचशा अडचणी असतात की जेणेकरून आपण ह्या दिवसांमध्ये आपण सुरुवात करू शकत नाही। 9 तारखेला सप्ताह चालू होणार आहे, 9 ते 15 तारखेपर्यंत। तर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, मासिक धर्म असेल किंवा सुत्तक असेल, त्यामुळे आपल्याला 9ला जमणार नाही। तर बऱ्याच महिलांना अशा प्रॉब्लेममुळे 3 दिवसांचं मी पारायण करू शकते का, किंवा 1 दिवसांचं पारायण मी करू शकते का, अशा अडचणी असल्यामुळे। तर बघा महिलांनो, तुम्हाला सांगेल सर्वप्रथम तर 1 दिवसीय जे पारायण असतं ते आपल्या घरात कधीच करत नाही। 1 दिवसीय पारायण हे दत्तधाम असतात तिथेच केलं जातं। गुरुमाऊलींच्या आदेशानुसार आपल्या घरात 1 दिवसीय पारायण होत नाही। जेव्हा ते आदेश वरून येत असतात किंवा आपल्याला जर सेवा त्यांनी दिली की तुमच्या घरात करायचं आहे, तेव्हा पुरोहित ब्राह्मण वगैरे बोलवून किंवा त्यांच्याकडून आपल्याला करून घ्यावं लागतं। कारण आपल्यामध्ये एवढी कॅपॅसिटी नाही की दिवसभर तुम्ही पारायण आपल्या घरामध्ये करू शकतो, किंवा आपली एवढी कॅपॅसिटी नसल्यामुळे आपण बसू शकत नाही, वाचन करू शकत नाही, सगळ्या गोष्टी बघून आपल्याला करावं लागतं। आणि अजून एक, आपल्याकडून जर हे पारायण झालं नाही तर त्याचे दोष आपल्याला लागतील किंवा खंड पडू देत नाही। त्यामुळे या गोष्टी आपण घरी करायच्याच नाही। त्या दत्तधामावर, मंदिरांमध्ये, मठांमध्ये अशा ठिकाणी घेतले जातात। त्यामुळे 1 दिवसीय पारायण आपल्या घरात करूच नका। आता राहिलं 3 दिवसाचं पारायण। तर बघा 3 दिवसीय पारायण तुम्ही करू शकतात। काही अडचणी तुमच्या आहेत, संसारिक माणूस आहात आपण माझ्यापासून तुमच्यापर्यंत, तर संसारिक अडचणींमुळे तुम्ही 3 दिवसीय पारायण करू शकतात। ते कशा पद्धतीने करावं ते सांगेल। पण बघा, तुम्हाला जर जमत नसेल, 15 तारखेला आपला स्वामी पुण्यतिथी येणार आहे आणि तेव्हा जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल, तुम्हाला माहिती असते तारीख वगैरे, त्यामुळे तुम्ही आधी करू शकतात। म्हणजेच काय, 9, 10, 11 यावेळी करू शकतात, किंवा तुमचा मध्येच येणार आहे 11, 12 तारीख आहे तर नंतर करू शकतात, किंवा मग आधी आत्तासुद्धा तुम्ही करू शकतात। पण तुम्हाला सांगेल, आपल्या घरात सुद्धा गुरुचरित्र पारायण होणं खूप महत्त्वाचं असतं। ज्या घरांमध्ये गुरुचरित्र पारायण होत असतं त्या घरांमध्ये मुलांच्या कुंडल्या ज्या असतात किंवा आपले घरातील प्रश्न जे असतात ते आपोआप दत्त महाराज सोडवत असतात। पण आपले प्रारब्धाचे भोग जे असतात ते आपल्याला भोगायचेच आहेत, हे लक्षात ठेवा। आणि नंतर आपोआप हे प्रश्न सुटतात, आपली परीक्षा घेतली जाते, आपण त्या परीक्षेत पास होत असतो का, त्यानंतर आपल्याला जे भोग भोगून सगळं काही झाल्यानंतर एवढं काही देतात की आपली ओंजळ कमी पडत असते। म्हणून आपल्या घरात देखील गुरुचरित्र पारायण घडणं खूप महत्त्वाचं असतं। कारण कसं, केंद्रांमध्ये बघा एक व्यक्ती वाचन करत असतो, त्यांच्यासोबत आपल्याला वाचायचं असतं। काही महिला तर नुसते बोटं फिरवतात, याला काही अर्थ नाही। म्हणून तुम्हाला सांगेल, स्वतः सुद्धा वाचन करायचं आहे त्यांच्यासोबत, तेव्हा महत्त्व आहे। आपल्याला गुरु समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणून केंद्रात जरी तुम्ही जाणार आहे तर तिथे तुम्हाला समजून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण घरी पारायण करतो तेव्हा एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला कळत असतो, म्हणून घरात पण करणं खूप महत्त्वाचं आहे। 3 दिवसीय पारायण जे असतं ते आपल्या घरामध्ये आपण करू शकतो। आणि तुम्हाला सांगेल, 3 दिवसीय पारायणाला कशा पद्धतीने नियम असतात, ज्या पद्धतीने 7 दिवसांच्या पारायणाला नियम असतात त्याच पद्धतीने 3 दिवसीय पारायणाला नियम असतात। पहिल्या दिवशी 4 श्वान 1 गाय यांना आपण चपाती खाऊ घालायची। नंतर पहिल्या दिवशी संकल्प करायचा की मी 3 दिवसीय हे पारायण करत आहे, गुरु महाराजांना सांगायचं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या। नंतर पाठ वगैरे मांडणी मी दाखवलेली आहे, आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाठ मांडू शकतात। साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने आपण पाठ ग्रंथ आपण ठेवावा। दिंडोरी प्रणित या ग्रंथाचं पारायण महिलांनी करायचं आहे, या पद्धतीने आपण पाठ ठेवावा। पाठ ठेवल्यानंतर वाचन करत असताना सर्वप्रथम तर आपली पंचोपचार अशी महाराजांची पूजा करावी, कलश स्थापना करावी। त्यानंतर बघा, ग्रंथ जो असतो आपला, ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे, आता मी जरी नाही सांगितलं तर ग्रंथामध्ये दिलेलं आहे। ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे, गायत्री मंत्राची 1 माळ जप करायचा आहे,
स्वामीस्तवन आपल्याला 3 दिवस जर तुम्ही करणार आहे तर दररोज स्वामीस्तवन म्हणायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष आपल्याला म्हणायचं आहे, दररोज म्हणायचे हे, आणि नंतर आपल्या अध्यायांना सुरुवात करायची आहे. या पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर दुसरा जर नियम म्हटला तर बघा, वाचन पद्धत कशी करावी किंवा किती अध्याय आपण वाचू शकतो 3 दिवसांमध्ये. तर पहिल्या दिवशी आपले येतील 1 ते आता 53 अध्याय पूर्ण आहेत आपले, बरोबर. तर पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय, तर नंतर दुसऱ्या दिवशी 23 ते 33 अध्याय, आणि तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्याय. या पद्धतीने आपल्याला पठण करायचे असतात. या पद्धतीने पठण करा. आता हे पठण करत असताना खूप जास्त कालावधी लागेल, कारण बघा आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सुरुवातीचे 3 दिवस खूप जास्त वेळ लागतो. 2 तास आरामात लागतात, 2 तास, सव्वा 2 तास लागतात, बरोबर. तर या अध्यायांना पहिल्या दिवशी 9 अध्यायांना समजा 2 तास लागत आहे, तर विचार करा 22 अध्याय पहिल्या दिवशी तर किती वेळ लागेल. तर एवढा काळ तुम्ही बसू शकतात का? तुमची कॅपॅसिटी आधी चेक करा, आणि तुम्ही जर करत असणार तर करा. आणि त्यानंतर अजून सांगेल, आता आपण जर एवढं पठण करत आहोत किंवा एवढं वाचन करत आहोत, तर यामध्ये मला उठायला चालेल का ताई? हा सुद्धा प्रश्न असेल. शेवटी आपण मनुष्य आहोत. एवढा कालावधी आपण बसून तिथे आपल्याला समजा बाथरूमला वगैरे जायचं यायचं ह्या गोष्टी असतात, तर तुम्ही उठणारच आहेत, बरोबर. तर बघा, आपण वाचन करत असताना तुम्हाला जर वाटलं की मी 15 अध्याय पठण केलेत, आता मला उठायचं आहे, पाय भरून आले, किंवा मला आता होत नाही वाचन करायला, किंवा घरातील काम असेल, मुलांचा डब्बा बनवायचा, ह्या गोष्टी असतील, सकाळी लवकर बसा वाचनासाठी ब्रह्ममुहूर्तावर, आणि अध्याय जेवढे वाचले जातील तेवढे वाचा. नंतरचे बाकी अध्याय राहू द्या. पोथी बंद करा, बंद करून ठेवायची, आणि त्यानंतर आपण उठावं. उठल्यानंतर आपले कामं आवरून घ्या, आणि नंतर आपण बसू शकतो. पण या कामं आवरण्यासाठी आपण जेव्हा उठत असतो किंवा बाथरूमला वगैरे जातो किंवा टॉयलेटमध्ये जात असतो, तर बघा, तुम्ही जेव्हा पण ग्रंथ वाचनासाठी बसत असणार तेव्हा तुम्हाला परत आंघोळ करून शुचिर्भूत होऊन मग पोथी वाचनाला बसायचं आहे. पोथीला हात लावू नये. तुम्ही म्हणाल मी बाथरूममध्ये आली आणि हातपाय धुतले आणि फक्त बसले, तसं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करायची प्रॉपर, आणि नंतरच सोहळं घालून आपण तिथे, म्हणजे चांगले कपडे घालून तिथे बसायचं आहे वाचनासाठी, बाकीचे अध्याय जे उरलेले असतात त्यासाठी, ठीक आहे. तुम्ही जर बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये नाही गेलात तर काही हरकत नाही, बसू शकतात. पण बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये जर गेले तर आंघोळ करायचीच आहे, आणि मग पुढचे अध्याय कंटिन्यू करा. आता वाचनाचा कालावधी बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्ताला तुम्ही वाचन चालू करा. दुपारी 12 ते 12:30 स्किप करा हा वेळ, आणि 4 वाजेच्या आधीच तुम्हाला वाचन करायचं आहे. तुम्ही म्हणाल की मला 3 दिवसात करायचं, मी संध्याकाळी वाचू का? तर नाही, 4च्या आधीच तुम्हाला वाचन कंप्लीट करायचे आहे. ज्या दिवसाचे जेवढे अध्याय आहेत, पहिल्या दिवसाचे 22, दुसऱ्या दिवसाचे जेवढे आहेत 33पर्यंत, आणि शेवटच्या दिवसाचे, या पद्धतीने करा. आरती दोघी वेळा घ्यायची आहे. नैवेद्य जो असेल, आपण जो जेवण करणार आहे तोच नैवेद्य दाखवायचा आहे. जेवणाचे पदार्थ देखील सेम जे आपण सप्ताहामध्ये खात असतो त्याच पद्धतीने 7 दिवसाच्या पारायणाला ज्या जेवणाचे पदार्थ असतात ते, म्हणजेच काय, कांदा लसूण वर्ज्य, एकधान्य खायचं आहे, भात डाळ भात खायचा नाही, भात वर्ज्य करायचे, भाताने आळस येत असतो, मेथीची भाजी असते, शेपू असतो, हे स्किप करायचे असतात, वांगे स्किप करायचे, गवार स्किप करायची, आणि म्हणजेच काय, पालेभाज्या वगैरे चालतात, फळभाज्या चालतात, पण त्यामध्ये सुद्धा ह्या काही भाज्या आहेत की त्या आपल्याला खायच्या नाहीत. कारले जे असतात, कडू वर्ज्य असतं, ते खायचे नाही, कडूसुद्धा पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. अशा पद्धतीने कडधान्य आपण खायचे नाहीत. आपला व्हिडिओ आहे तो बघू शकतात तुम्ही, खायचे पदार्थ कोणते खायचे कोणते नाही. या पद्धतीने कांदा लसूण कडकडीत वर्ज्य, मसाला वर्ज्य करायचा आहे 3 दिवस या पारायणाला. तेच नियम असतात, बाकी काही नाही. नंतर तुम्हाला सांगेल, काळं परिधान करू नका, काळे वस्त्र जे असतात ते परिधान करायचे नाहीत. या पद्धतीने आपण करू शकतो. आता आरती झाली, नैवेद्याचं झालं, सांगता वगैरे आपण करत असताना किंवा वाचन वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. सांगता जी असते ती 3ऱ्या दिवसालाच तुम्हाला करायची आहे, ठीक आहे. 3रा दिवस तुमचा कुठलाही असू द्या पारायणाचा, त्या दिवशी 3ऱ्या दिवसाला तुम्ही सांगता करायची आहे. सांगता करत असताना बघा, केंद्रात आपण करतो तर आपल्याला सांगता करायला तिथेच सगळं होऊन जातं, त्यामुळे प्रश्न नसतो. पण आपल्या घरी जेव्हा आपला गुरुचरित्राचा ग्रंथाचं पारायण आपल्या घरात करत असतो तेव्हा आपल्याला 7व्या दिवशी जसं उद्यापन करतो तसंच आपल्याला 3ऱ्या दिवशी उद्यापन करायचं आहे. 4 नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे, जोडपं खाऊ घालायचं आहे. जोडपं नाही मिळालं, ब्राह्मण जोडपं जर नाही मिळालं तर तुम्ही एखाद्या मंदिरात दान धर्म करा किंवा अन्नदान करा तरीही चालेल. गरीब लोकांना अन्नदान करा, याच्यापेक्षा श्रेष्ठ दान कुठेच नाही. अन्नदान करा. ब्राह्मण नाही तर बघा, ब्राह्मणासारखं जर जोडपं तुम्हाला मिळालं, ठीक आहे, मी काय बोलत आहे, ब्राह्मण मिळाले नाही तर ब्राह्मणासारखं जोडपं जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही जेवू सांगू शकतात.
जे नॉनव्हेज खात नाही, म्हणजे पीठ खात नाही असे जे असतात, असे जोडपं जर तुम्हाला मिळालं तर ते जोडपं तुम्ही दत्त महाराज स्वरूप तुम्ही मानून त्यांना जेवायला सांगू शकतात. असं नाही की ब्राह्मणच पाहिजे, ब्राह्मण जर नाही मिळालं तर असं जोडपं तुम्हाला पाहिजे आणि त्यांना तुम्ही पूजा करून जेवू खाऊ घालू शकतात, दानधर्म करू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने करा. नैवेद्य वगैरे आपण जी सांगता करतो 7 दिवसांची, तशा पद्धतीने करायचं आहे. या पद्धतीने करा. ग्रंथ वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला तिसऱ्या दिवशी करायच्या आहेत. आता त्यानंतर येतं विष्णू सहस्रनाम जे असतं ते पठण करायचं. तर तिघीही दिवस तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. सुरुवातीचे 2 दिवस बघा बिना फलश्रुतीचं पठण केलं तरी चालेल आणि संपूर्ण फलश्रुती सकट तिसऱ्या दिवशी पठण करायचं आहे. आता 7 दिवसांचं पारायण असतं आपलं, 6 दिवस बिना फलश्रुतीचं म्हटलं तरीही चालेल, पण 7व्या दिवशी फलश्रुती सकट म्हणावं. फलश्रुती सकट म्हणायला विष्णू सहस्रनामाला अर्धा तास लागतो, बिना फलश्रुतीला अगदी बघा 15 मिनिटं लागतात. त्यामुळे सांगेल अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही 3 दिवसीय पारायण जे असतं ते आपल्या घरात तुम्ही करू शकतात. झोपायचे उठायचे नियम कसे आहेत ते तर सेम आपले ज्या पद्धतीने 7 दिवसांच्या पारायणाला असतात त्याप्रमाणे करायचे आहेत. आपण बेडवर बसायचं नाही, गादीवर म्हणजे उशी गादीचा त्याग करायचा आहे, खाली आसन घालून. आता कोणाचा प्रॉब्लेम असेल की गुडघ्यांचा किंवा पाठीचा काहीतरी प्रॉब्लेम शरीराचा असतो शारीरिक, तर तुम्ही टेबलावरती सुद्धा बसून पारायण करू शकतात किंवा बेड असेल तर बेडवरती तुम्ही साधे बिछाणे जे असतात ते धुवून घ्या अंथरून तुमचं, आणि ते तुम्ही ब्लँकेट वगैरे असतील ते अंथरू शकतात. पण गादी आपल्याला घ्यायची नाही, उशी घ्यायची नाही, त्याचाच आपल्याला त्याग करायचा आहे. या पद्धतीने करा आणि साधे आणि सोपे जे नियम असतात ते तुम्ही हे करून आणि मगच करा. आता बघा बऱ्याच लोकांना सांगेल मी, एक चूक काय करतात बरेच लोक, जेव्हा आपण उद्यापन असतं तेव्हा दानधर्म सांगतात करायला, बरोबर. तर दानधर्म करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आणि आयुष्यात ही गोष्ट लक्षातच ठेवा. दानधर्म करत असताना गरीब लोकांना आपण दान देतो, बरोबर. गरीब लोकांना, पण ते गरजू लोक हवेत आणि त्यांना दान करत असताना तुम्हाला सांगेल पैसे दान न करता. बघा आपण रेल्वे स्टेशनवर जातो किंवा बस स्टँड असते तिथे लोक बघतो, आपण काय करतो पैसे देऊन देतो दान. पैसे देऊ नका. तो व्यक्ती कोणत्या पद्धतीने ते पैसे वापरणार आहे, तुमचं जी लक्ष्मी असते ते नेत असतात, तुमची लक्ष्मी त्या कामाला यूज करतात, म्हणून तुमच्या लक्ष्मीचा ऱ्हास होत असतो. म्हणून कधीही या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला गरीबाला दान करायचं आहे, भिकारी आहेत कोणी असू देत, त्यांना जर दान करायचं आहे, त्यांना बघा 10 रुपये तुम्ही दान करणार आहेत तर 20 रुपयाचा वडापाव घेऊन द्या, पण त्यांना खायला द्या, अन्न द्या. पैसे दान करायचे तुम्हाला तर मंदिरांमध्ये दान करा. मंदिरात अन्नदान क्षेत्र असतात तिथे दान करा. तिथे हे चांगल्या गोष्टीसाठी यूज होत असतात, हे लक्षात घ्या. बाहेरचे लोक कसे कोण असतात ते आपल्याला माहिती नाही, किंवा त्यापेक्षा चांगलं मी तुम्हाला सांगेल, कुणीतरी गरजू व्यक्ती असेल, गरजू व्यक्तीला तुम्ही खायला द्या, की ज्या मुलांना शिक्षणासाठी काही लागत आहे, वह्या पुस्तकं लागत आहेत, खूप गरीब आहेत ते, त्यांना घेऊ शकत नाही वह्या पुस्तकं. आता शाळा उघडतील तर बऱ्याच लोकांना बघा मुलांना पैसे युनिफॉर्म घेऊन द्या त्या मुलांना, जे गरजू मुलं आहेत त्यांना, किंवा वह्या पुस्तकं तुम्ही 12 वह्या 6 वह्या या पद्धतीने एखाद्या मुलाला तुम्ही द्या, कारण तो विकायला जाणार नाही, त्या वह्या तो यूज करणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून या पद्धतीने करा. एवढंच सांगेल की आपण केलेलं जे पुण्य असतं ते असंच्या असं राहण्यासाठी ही गोष्टीची चूक कधीच करू नका, नाहीतर आपलं केलेलं व्यर्थ जात असतं. आणि गुरुचरित्राचं पारायण करणं खूप महत्त्वाचं असतं. बराच आपला जीव होत असतो को व्हायला पाहिजे आणि महाराज करून घेत असतात. ज्यांची आतुरता मनापासून असते ना, महाराज नक्कीच त्यांच्याकडून करून घेत असतात. हा भाग्यवान व्यक्ती असतो जो गुरुचरित्राचं पारायण करत असतो. म्हणून नक्कीच महिलांनो तुम्ही 3 दिवसीय करू शकतात आणि आपल्या घरात घडणं पण खूप महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीने केंद्रात घडतं त्या पद्धतीने. मला काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही शंका असेल तर नक्कीच विचारा, पुरेपूर प्रयत्न उत्तर द्यायचा करेल. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.